सब है। हाँ ये वेलकम वेलकम में भी ये सकता है, गुड बाय में भी नहीं, जाते हुए कस्टमर एकदम ताजो तैयार ये सिस्टम अभी या तो वेलकम में करता तो गुड बाय में नहीं लगाता, या तो वेलकम इशू किया तो गुड बाय में। बेटी को दो दो पापा मिल गए, दोनों बहुत मोटा ठीक है। मेरा बेटी भी आ रहा है, एक ही बेटी है। शाबाश। हाँ भाभी जी, मैडम जी, बहुत बहुत धन्यवाद आपका मेरे होम स्टे में पधारने के लिए। ये वाईएनएल मतलब मेरा बेटी का नाम अच्छा यांगशेन, वाई यांगशेन, एन नोरबू एल हामो, हाँ बस उसका नाम में। यानसेल एक्चुअली पाइन कैसल, और इनका नाम है पाइन का कैसल है ना, ये ओनर का नाम है तेंजिंग तेंजिंग वांगडी। हाँ वांगडी 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 अच्छा। एक्सपीरियंस दिनांक में हम लोग मैं मेरी वाइफ और मेरी बेटी यहाँ पे वाईएनएल होम स्टे पे आए और 2 दिन 1 दिन का ही स्टे खाली हमने रखा था, लेकिन यहाँ पे आने के बाद 1 दिन और बढ़ाया और 2 दिन हम इधर दिल से। रूम्स जो है सब क्वालिटी सुपर से भी ऊपर। थैंक यू सो वेरी मच सर, थैंक यू सो मच सर। चलिए सर, आपने है दम, अकेला ड्राइवर और कोई एक्स्ट्रा साथी लाया नहीं होगा। गुड मॉर्निंग। आज तारीख आहे 18 आणि आपण आता दिरांगवरून निघालोय तवांगच्या दिशेने। सगळं पॅकअप केलंय, सकाळचे वाजलेत 6:15। ही पण फॅमिली आलेली, म्हणजे सगळे कुठून केरळवरून। हे केरळवरून आलेले आहेत, हे मालक लोक। टोटल दिरांगपर्यंत 376 किलोमीटर झालंय। आता हे मी रिसेट केलं 0 ओके बाय बाय। साडे 11चं ETA दाखवतंय, 141 किलोमीटर आहे इथून तवांगपर्यंत। हॉटेल समजा ना। नुकताच ब्रेकफास्ट केला, सकाळचे वाजलेत 8:45 आणि हा रस्ता इथून आलो आपण दिरांगवरून आणि हा रस्ता आता तवांगला चाललाय। संत्री, मोसंबी, ग्रीन ॲपल, मिनी ॲपल, वा हार्ड असणार ते। हे बऱ्याच गाड्या इथे थांबतात।
सेला टॉपच्या जवळ आलो आहे आपण आता. जवळपास 10 ते 12 किलोमीटर फक्त आहे. आणि मिलिटरी कंटिन्यू आपल्याला दिसते. सध्या कोणीही टुरिस्ट या रस्त्यावर दिसत नाहीत. अगदी नगण्य संख्या आहे टुरिस्ट लोकांची. आता तवांगला गेल्यानंतर आपल्याला कळेल किती प्रमाणात टुरिस्ट इथं आलेत. आणि जनरली ह्या भागात येणारे टुरिस्ट हे फक्त आसाम, कोलकाता, मेघालय इथूनच येतात. बाकी राज्यातून टुरिस्ट येणाऱ्या टुरिस्टची संख्या फार कमी आहे. म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, साऊथवाले, साऊथ इंडिया, MP, UP, बिहार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात इकडून येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार कमी आहे. तर गाडी घेऊन कोण येत नाहीत, सगळे टूर्सने येतात. गुवाहाटीपर्यंत फ्लाईटने यायचं आणि गुवाहाटीवरून आसाम पासिंगची गाडी घेऊन यायचं आणि मग त्याच गाडीने इकडचं सगळं टूर करून पुन्हा गुवाहाटीला रिटर्न, असं जनरली सगळेजण करतात. गाडी घेऊन फार कमी लोक ह्या भागात येतात. तवांग साईडला म्हणजे वेस्ट किमांग हा रिजन येतो हा तवांगचा. आणि आता बघितलं तर फुल धुका आहे. आता गाडीचे फॉग लाईट ऑन केलेत. सकाळचे वाजलेत 9:40 आणि जवळपास 62 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झालं. अजून 2.5 तासाचा प्रवास शिल्लक आहे. 12:15 पोचू. 12:15 टायमिंग दाखवतोय. इकडे थंडीमध्ये आता थंडीची तयारी, स्वेटर विटर अगदी या चकाचक घालून एकदम रेडी आहेत. बरोबर 10 वाजता आपण सेला टनेलला आलोय. हे बघ, GPS signal lost. हे बघ आपण आलो इथं सेला टनेलकडे. अच्छा, बोमडिलाला स्टे आज. कुठे? तवांगवरून आला बोंबडीला. आता बोमडिलाला चांगलं आहे, थंड आहे तिकडे. हो, तुम्ही तिकडे चाललायत आता. आम्ही आता तवांगला चाललो. 2 दिवस राहणार. तिथं पण चांगलं आहे, थंड एकदम. त्याच्यानंतर तवांग नंतर आम्ही शिलाँगला जाणार. अच्छा. आणि मग शिलाँगवरून रिटर्न सिलिगुडी. आमचं ते आधी केलं. अच्छा, शिलाँग, चेरापुंजी हां, ते सगळं आधी केलं. सिलिगुडी नंतर मग बिहार मार्गे वाराणसीला जाणार. ओके. वाराणसीवरून नागपूर आणि नागपूरवरून सांगली. एक नंबर. किती दिवस आमचं 22 दिवस टूर आहे. वाव, ग्रेट.
ते बघ बर्फ समोर डोंगरावर आता बर्फ दिसायला लागलं. इथून बर्फ आहे जरा. हम्म. Turn left onto National Highway 13. टर्न लेफ्ट. नॅशनल हायवे 13 आहे. जसवंतगड 14, जांग 32. सगळा आर्मीचा एरिया. खाली आहे. इथे आता मला वाटतं गाव आहे कुठं ट्रॅफिक दाखवतोय. ब्लेझिंग स्वर्ड्स डिव्हिजन. झोपले बघ कशी तोंड उघडा ठेवून. इथे कॅफे आहे वाटतं ग. मिलिटरीचे जॅकेट वगैरे आहेत सगळे. जाऊया आज. Anywhere that you go, this will be your shelter. Netian will always welcome you with open arms. 1,000 stars surround us, 1,000 stars within our walls, shining on the future, lighting up the southern hills. Come see the sun shines down, the sun shines down on a home of light. The sun shines down, the sun shines down on a home of light. Come and see the wonder of our southern paradise. Netian is home to all of those who seek a light. Come into its arms and find the land of purity. आपण आता तवांगला पोचलोय. Understand आता आपल्याला आपल्या होमस्टेवरती पोचायचं आहे. 900 मीटरवर बरोबर आमचा होमस्टे आहे. 3 मिनिटं. 1:15 वाजत आले आता. बरोबर सकाळी गुमला 35 किलोमीटर, संदेश 25 किलोमीटर. इथे पण पंप आहे. दोन पंप लिहिलेत ना आपण. तेच ते हाय आणि हाय. परत आहे ना, आता वाटलं तीनच. In 200 meters, your destination will be on the left. the sun shines down, the sun shines down on a home of light. Anywhere that
टिंग टिंग. व्ह्यू फुल तवांग शहराचा आणि ते स्टेडियम पण आहे ते बघ. भारी अगदी वा जबरदस्त. दाल फ्राय, पनीर, हा तवांगमधून आपल्या हॉटेलमधून हा दिसणारा फुटबॉल ग्राउंडचा व्ह्यू. त्याच्यासमोर हे अथांग पसरलेलं तवांग शहर. आपका नाम सर? कप्स छोटा साईज वाला कप दाखवत होते ना तो. नाही तो तेवढाच आहे बोलली मला छोटा दिसतो सेम नहीं आपको कब के लिए चाहिए वैसे? जून जुलाई मेरा तो रूम खाली नहीं है. खाली नहीं, एक भी खाली नहीं. आता मे लास्ट तक अक्टूबर से स्टार्ट होते हैं. बहुत अच्छा लगा आपके साथ. बहुत बड़ा है. आपका नाम? जिंदन हम गिंदा. जी जी शॉप का नाम? शॉप का नाम नर्ला कॉम्प्लेक्स. नोरला कॉम्प्लेक्स. चांगलं दुकान आहे इथं, ऑथेंटिक आणि सगळं मेड इन कोरिया आणि डिस्काउंट पण मिळतं. हे बघा जॅकेट मी घातलं किती भारी आहे. हा चला ओके जी थँक्यू. घेतलं. हे आता संध्याकाळचा 7:15 वाजण्याचा टाईम आहे तवांगमधला आणि बरीचशी दुकानं आहेत. टुरिस्ट कमी आहेत, फार किरकोळ. हॉटेल स्नोलँड लिहिलं त्याच्या खालचं हे दुकान आहे. इथं गरम कपड्यांचं दुकान आतमध्ये आहे.